संपूर्ण राज्यभरात ओबीसी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमदार, खासदार आणि राज्यभरातील मंत्री यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। याचाच भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग सोसायटी समोर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। ओबीसी संघटनांच्या वतीने आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी बांधवांना आव्हान देखील करण्यात आलेलं आहे। याला कसा प्रतिसाद मिळतो हे देखील थोड्याच वेळात होणाऱ्या आंदोलनावर समजणार आहे। मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी या धरणे आंदोलनासाठी उपस्थित राहावे अशी ओबीसी संघटनांकडून आव्हान देखील करण्यात आलेले आहे। सकाळी 11 वाजता हे धरणे आंदोलन अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानासमोर होणार आहे। तरी कसा ओबीसी बांधवांचा या आंदोलनासाठी प्रतिसाद मिळतो हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।